युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. जय भीम नम बुद्धाय. हा बाजूचा हरामखोराचा व्हिडिओ बघा. वो SC/ST समुदाय से आता है, अम्बेडकरवादी था. जितने भी अन्य जितने भी साधु संत वगैरह, जितने भी पोंगा पंडित वगैरह पकड़े जाते हैं, वो ज्यादातर आपको SC/ST समाज से मिलेंगे. लेकिन उनको पकड़ने के बाद में बदनाम किया जाता है ब्राह्मणों को. ये बात सरासर गलत है. वो किसी भी प्रकार से ब्राह्मण नहीं था और ना ही जो वो अध्यक्षा महिला अध्यक्षा है वो ब्राह्मण थी. ये सब अम्बेडकरवादी है और अम्बेडकर की विचारधारा को ही आगे चला रहे हैं. ये जिस प्रकार से महिलाओं बघितला का हा मनुवादी ब्राह्मण काय म्हणून राहिला की अशोक करात हा आंबेडकरवादी होता. ए हरामखोरा, तोंडाला लगाम दे, तोंडाला लगाम दे. आमच्या बाबासाहेबांना हे सांगितलं नाही. आमच्या बाबासाहेबांनी सांगितलं ज्या महिलेचा पदर खाली पडलेला आहे ना ते उचलायचं काम आमच्या बाबासाहेबांनी सांगितलंय. झाकायचं काम सांगितलेलं आहे, नागला करण्याचं नाही. हरामखोरांनो, तुमच्या जातीचा असेल तो तुमच्या धर्माचा असेल, समजलं का? तो भोंदू बाबा, कारण तुमच्या जातीमध्ये धर्मामध्ये भोंदू बाबा जास्त भरलेला आहे. आमच्या जाती आणि धर्मामध्ये येऊ नकोस, दादा नडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचं नाव यूज करून तो ट्रेंडिंग मध्ये येऊन राहिला हा हरामखोर भोंदू बाबा. कोणचा ब्राह्मण आहे कोण नाही मला काही ठाऊक नाही. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा अशोक खरात कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा मला सांगू शकत नाही मी. पण माझं एकच म्हणायचं, मला धर्म नाही पाहिजे तर मला जात नाही पाहिजे तर मला पाहिजे माणूस. कारण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी दिला. मला कोणत्या धर्माला मी मानत नाही, कुठल्या जातीला मानत नाही, कुठल्या भोंदू बाबाला मानत नाही. मी मानतो फक्त बाबासाहेबांच्या विचाराला, संविधानाला. आणि बाबासाहेबांनी अब्रू ढाकण्याची आम्हाला कला शिकवलेली आहे, दाखवायची नाही. कळलं काय? आणि हा भोंदू बाबा बाबासाहेबांच्या नावावर व्हायरल होण्याचा प्रयत्न करून राहिला. हा हरामखोर कोण आहे कोण नाही मला काही ठाऊक नाही. आणि अशोक खरात हा हरामखोर नीतिमत्ता आहे. त्याच्यामध्ये त्याची सोच एक किचकट असलेली सोच आहे, किळमुंगासारखी सोच आहे त्याची. आणि अशी सोच भीमयुगाची नाही आहे, भीमयुगाची नाही आहे, बाबासाहेबांच्या लेकराची नाही आहे. कळलं काय? आणि हा हरामखोर म्हणतो बामणाचं नाव बदनाम करून राहिला. आंबेडकरी समाजातला हा अशोक खरात आहे, हा असा म्हणून राहिला. काय वाटतं तुम्हाला? आंबेडकरी चळवळीत मधला हा हरामखोर अशोक खरात असेल का? बाबासाहेबांच्या विचाराने चालणारा माणूस आहे का हा? बाबासाहेबांनी अशी ज्ञान दिलाय का आपल्याला? नाही ना. आपल्याला अप्रू झाकण्याचं काम दिलेलं आहे, दाखवण्याचं नाही. बाबासाहेबांचे विचार आचार आम्ही अंमलात आणतो आणि खरं जे बोलून राहिलो हे बाबासाहेबांच्या विचाराने चलून राहिलो. कळलं काय? तुम्ही भोंदू बाबा सारखे लोक आहात बामणांनो. तुम्हीच असे कर्तृत्वान लोक आहात. कोणी बामणाचं नाव बदनाम करत नाही. ऍड्रोडीज बामण कसे लोक आहे जनतेला पूर्ण जनतेला माहित आहे. आणि हरामखोरांनो, आम्ही बामणाचं नाव कधी बदनाम करत नाही. हा अशोक करा तुमच्या जातीचा धर्माचा असेल, मूत पेणारा असेल, आमच्या धर्माचा जातीचा नाही आहे. कळलं काय? बाबासाहेबाचं नाव घेऊन व्हायरल होण्याचा प्रयत्न करू नको हरामखोरांनो, नाही तर नरडीचा घोट घेण्याशिवाय जाणार नाही. बाबासाहेबांच्या विचाराच्या आचाराचे लोक आहोत आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे आचाराचे लोक आहेत. त्या कारणामुळं अशा भोंदू बाबाच्या मागे आम्ही लागत नसतो. आम्ही सत्य अहिंसेच्या मार्गाने लागणारा माणूस आहे. कळलं काय? आम्ही कधी हिंसा करत नाही, सत्याच्या मार्गाने चालणारा व्यक्ती आहे. आणि तू म्हणून राहिला हरामखोरा व्हायरल होण्यासाठी प्रयत्न करू राहिला. आंबेडकरी चळवळीतला आंबेडकरी समाजातला हा भोंदू बाबा अशोक खरात आहे म्हणते. काय वाटतं तुम्हाला? हा भोंदू बाबा अशोक खरात हा जय भीम वाला आहे का? हा जय भीम वाला आहे का? नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून जनतेपर्यंत हे गुड रश आलं पाहिजे का बाबासाहेबांच्या नावानं लोक किती व्हायरल होण्याचा प्रयत्न करत आहे. बाबासाहेबांच्या नावानं लोक तुकडे खाण्याचा प्रयत्न करत आहेत, तुकडे मोडतात ते बाबासाहेबांच्या नावानं. असे लोक म्हणून राहिले की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला आणि बाबासाहेब आंबेडकरी जनतेचा हा अशोक खरात हो, जय भीम आला होता अशोक खरात. काय वाटतं तुम्हाला, खरं की खोटं? हा हरामखोर जो म्हणणारा मनुवादी सवर्णवादी हा डायरेक्ट चॅलेंज करून राहिला की हा अशोक खरात जय भीम आला आहे. अरे बाबासाहेबांच्या विचाराचे लोक असे नाही आहे, लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी विचारच्या आचाराचा हा विडा अशा पद्धतीने पकडलेला आहे की तुम्हाला सांगूही शकत नाही. बाबासाहेबांच्या विचाराचे लोक आम्ही आहोत. आम्ही कोणाची अब्रू सत्यानाश करत नाही, आम्ही झाकण्याचे काम करतो. आणि हरामखोरांनो, तोंड सांभाळून बोलत जा. बाबासाहेबांचा आधार घेऊन व्हायरल होण्याचा प्रयत्न नका करत जाऊ.
हा, आमचा बामण लोकांचं नाव बदनामाचं काम हे असे लोक करतात म्हणते. अरे अगोदर बदनाम आहात तुम्ही, कुठच्या धुतलीचे धुले नाही आहे, धुतल्या तांदळाचे नाही आहे. अगोदर बदनाम आहात, अगोदर नंगचोट आहात तुम्ही, अगोदर तुमच्या लेकी बायावर तुमची नजर राहता. समजलं काय? तुम्हाला काय वाटते रे हरामखोरांनो? हा, डायरेक्टली म्हणून राहिला अशोक खरात हा जयभीम वाला आंबेडकरी विचाराचा आहे, आंबेडकरी जनतेचा आहे, आंबेडकरी समाजाचा आहे. हरामखोरा. हा, आंबेडकर कोण आहे हे माहित आहे का तुला? तुमचा जिजा आहे हे माहित आहे काय? हा, आंबेडकर कोण आहे हे तुमचा जिजा आहे, तुमच्या बहिणीचा नवरा आहे बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, तुमच्या बहिणीचा कोण आहे? नवरा आहे तुमचा जिजा. जे रिस्पेक्ट न बोलत जा. समजलं काय? बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या आचाराची तुम्ही काय धुळे नेबे गालगोटे हो? बाबासाहेबांचे आचार विचार हे तुमच्या मनगटात नाही आहे, तोंडावर आहे. कारण तुम्हाला बदनाम करण्यासाठी बाबासाहेब शिवाय दुसरं कोण आहे बे? कारण जवायला जळणारे लोक आहात ना तुम्ही. तुम्हाला घमट असलं पाहिजे का आमचा जवाई एक बॅरिस्टर आहे, एक संविधान लिहिणारा घटनाकार आहे. तुम्हाला गर्व झाले पाहिजे आणि गर्वाने तुम्ही सांगितलं पाहिजे. पण हरामखोरानं तुमचा गर्व कसे असते ना, म्हणते नाही का जवायाले साये जैतोळे असते आणि साये जवायाले जैतोळे असते. पण आमच्या बाबासाहेबांना कधीही जैतोळपणा केला नाही तुमच्या प्रती. हा, पण साये हे जैतोळे निघून राहिले, बाबासाहेबांचं अस्तित्व नाकारून राहिले, बाबासाहेबांची विचाराचार नाकारून राहिले, बाबासाहेबांची प्रगती तुम्हाला दिसून राहिली नाही चांगली. हा, जवायाची प्रगती चांगली वाटत नाही काय तुम्हाला हरामखोरांनो? तुमच्या जवायानं संविधान लिहिलं, घटनेचा कारभार पुरा बाबासाहेबांच्या पाशी होता. आणि तुम्ही अशोक खरातचं नाव घेऊन बाबासाहेबाच्या नावाला आणि त्यांच्या विचाराला कलंक देऊन राहिले. हरामखोरांनो, अशोक खरात तुमच्या धर्माचा आहे, तुमच्या जातीचा आहे. आमच्या धर्माचा आणि आमच्या जातीचा नाही आहे. कळलं काय? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा अशोक खरात कोणा धर्माचा कोणा जातीचा आहे. हा हरामखोर म्हणून झाला हे खरं आहे की खोटं आहे? जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.